आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। श्रीकानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज। विठ्ठल 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 विठ्ठल। हॅलो, आवाज द्या थोडा, बेस कमी करायचा। हॅलो। आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। येरती माई के दुःखाचे जनिती, नाही आदी अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची वरे कीर्ती मागे। येरती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान। विठ्ठल 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 विठ्ठल। नलिका वरदारी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज। विठ्ठल विठ्ठल। हो, हॅलो। आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। येरती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान। पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताची, चरण संताची, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, माध्यम जगत व्यापिनी, विना पुस्तक धारिणी मबैदा जाड्यांधकारा पहा। हस्ते स्फाटिक मालिका तिलगती पद्मासने संस्थितां, वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा।
बुद्धिप्रदाम शारदा बुद्धिप्रदाम शारदा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अविर मस्तक हे पायावरी हा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करे संताच्या वार करे संता वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी वार करी क्या बात है वाह वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करे संताच्या ह्या वार संताच्या वार करे संता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग परम मंगलमय पराप्त आपलेश्वर अकारण करुणावरून आले भक्त वंचित कल्पतरू दारिद्र्यत श्रीमंतीत पितांबरधारी भारतभूमीचे चिरंतर सौभाग्य तत्वज्ञानाधिष्ठित सिद्धांत धर्मबळ आदर्शाचे खान सकल सुखाचा स्रोत 9 वर्ष अमृत सागर प्रत्यक्ष मोक्ष गोडीचेही गोडेपण शृंगाराचे रेखूपण उचित तुल्याची प्रचिती आणि पंचम वेद निर्माते जगतमान्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा सेवेकरता निवडलेला 4 कडव्याचा अभंग विठ्ठला विठ्ठल 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 हो प्रस्तुत अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते सुख एकमेव भगवान परमात्मा तो सगुण असणारा तो देव त्या देवाशिवाय तुमच्या जीवनामध्ये सुख नाही प्राप्त होणार असं त्या ठिकाणी या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादन करतात विठ्ठला हो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाचा शब्दशः अर्थ जर बघितला दादा तर महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा महाराज म्हणतात जीवनामध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा या मुखानं भगवंताचं नामचिंतन करा अर्थात तो देव आपलासा करा अभंगाचं पहिलं चरण एक साधक उभा राहिला आणि त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला प्रश्न विचारायची सवय असते तो साधक उभा राहिला आणि त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही सांगतात जीवनामध्ये सुख प्रदान करायचं असेल सुख प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही देव आपला सगळा ठीक आहे महाराज पण ऐका आमचं तुमचा देव थोडा बाजूला ठेवा तुमचा देव सोडता या मृत्यू लोकामध्ये या जगामध्ये अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या नाही का मला सुख प्राप्त करून देणार मग मला माझी बायको आहे मला माझा जावई आहे मला माझा मुलगा आहे मग मी जपमाळ हातामध्ये घेतली आणि जप करायला सुरुवात केली माझी बायको जप करतात ना आपण सगळे मग जप करायला सुरुवात केली असा जप करतात का महाराज या पद्धतीने जर आम्ही नामचिंतन केलं तर नाही का आम्हाला सुख प्राप्त होणार महाराज म्हणतात नाही राजा या मृत्यू लोकातल्या या संसारातल्या देव सोडता एवढ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दुःख उत्पन्न करणाऱ्या आहेत आणि संसारामध्ये असं आहे दादा संसाराच्या सुरुवातीलाही दुःख आणि संसाराच्या शेवटीही दुःख अभंगाचं दुसरं चरण
आणि पुढे महाराज म्हणतात, एकदा का तुम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं वेड लागलं, छंद लागला, पिस जर तुम्हाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं लागलं, तर तो भगवान परमात्मा काय करतो, तर या विनाशी शरीराला अविनाशी बनवण्याचं काम तो देव करत असतो. आणि या न्यायानं तुम्ही वागल्याच्या नंतर, देव आपलासा केल्याच्या नंतर दादा तुमची इतकी ख्याती त्या ठिकाणी अमर होईल. जिवंत असताना तर तुमचं कोणीही नाव घेऊ महाराज, जिवंत असताना तर आपलं कोणीही नाव घेईल, पण मेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या नावाचा जय जयकार व्हायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, इरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. इकडे लक्ष द्या. हा अभंगाचा सरळ अर्थ झाला. आता तुम्ही थोडे सारे अंग टाका, आम्ही सारे एकदा चहा पिऊन येतो. बरं विठ्ठला विठ्ठला. हो, प्रथम तर तुम्ही कीर्तनामध्ये थोडं अगोदर असं फ्रेश बसा बरं का. आता सूर्यफुलाने मान टाकल्यावर कीर्तनात बसायचं नाही, सर्वांगाचे कान करून या ठिकाणी कीर्तन ऐकायचंय. मला असं वाटायला लागलंय किशोर महाराज की सगळ्या आंबड तालुक्याचं दुःख तुमच्यावरच पडलं काय. जरा दुःखी नाहीत ना कोणी इथं बसलेली. तुम्ही म्हणताल महाराज दुःखी नाही तर कसे आहेत बापा. जे त्या होत्या त्या सारख्याच्या पाते गळलेत, तुरी उबाळल्यात, आणि दुःखी नाही तर कसे आहेत. पण ऐका, या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी फ्रेश बसायचे बरं का थोडं. आज या ठिकाणी किम निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाची सेवा चालू आहे. आपणा सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांच्या राजे साधकाचे मायबाप अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि आदी करून संत महंत महाराज मंडळी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये टाळकरी मंडळी, बदंगाचार्य, तुम्ही श्रोते मायबाप या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कीर्तनाची सेवा. विठ्ठला किम निमित्तानं या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा चालू आहे. आपणा सर्वांना माहीत आहे, वैकुंठवासी कैलासवासी संतारामजी विश्वनाथराव कदम यांचं आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध. आज यांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पाठीमागे हा पूर्ण कदम परिवार, या कदम परिवारावर जे काही दुःख या ठिकाणी आलंय, दुःखाचा डोंगर यांच्यावर जो काही कोसळला होता, त्या दुःखातून त्यांना उत्तीर्ण होण्याची ताकद भगवंताने दिली आणि आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेला आहे. पण या ठिकाणी मृत्यू लोकाचा नियम आहे दादा. जो या जगात जन्माला आलाय त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. जो जन्माला आलाय दादा त्याला मरायचंय. फक्त तुमचं आमचं मरण वेगळं असतं आणि संताचं मरण वेगळं असतं महाराज. हो, संत ज्या वेळेला मरतात महाराज, किंवा संत ज्या वेळेला आपल्या वैकुंठ धामाला जातात, त्यावेळेला ते कीर्ती रूपाने पाठीमागे राहतात. आणि तुम्ही आम्ही मरतो, पोरं आपलं श्राद्ध सुद्धा घालत सांगता येत नाही घालते का नाही म्हणून. पण आज आमचे संताराम मामा फार भाग्यवान असतील दादा. हो, किती मोठा खटाटोप केलाय पहा ना. काय गरज होती हो एवढा मोठा खर्च करायची. एवढा मोठा मंडप, एवढे मोठं सिस्टम, एवढे मोठे हे सगळे कलाकार, गुणीजन मंडळी, अन्नदान 20, 25, 30 हजार रुपये या ठिकाणी खर्च करायची काय गरज आहे. पण दादा हे सर्वांना कळत नाही महाराज. याच्या मागचं काय या ठिकाणी मूळ उद्देश आहे तो मी आपल्याला कीर्तनामध्ये या ठिकाणी सांगणारच आहे. आणि आज म्हणून कैलासवासी श्री संतरामजी विश्वनाथराव कदम आज यांचं प्रथम वर्ष श्राद्ध. या ठिकाणी पुण्यस्मरण, या ठिकाणी त्यांचा मुलगा त्या ठिकाणी धोंडेराम संतारामजी कदम, त्याबरोबर एक त्यांना मुलगी आहे लक्ष्मी उत्तमराव देवटे, आणि हा त्यांचा पूर्ण असा सुंदर परिवार. नात त्यांची विशाखा धोंडेराम कदम, त्यानंतर वैष्णवी धोंडेराम कदम, वैभव धोंडेराम कदम, अगदी त्यांच्या सुनबाई सुनंदा धोंडेराम कदम, असा फार मोठा या ठिकाणी हा कदम परिवार. आणि या कदम परिवाराने या ठिकाणी आयोजन केलेली ही कीर्तनाची सेवा. मी या ठिकाणी आपल्याला अगोदरच सांगितलंय, जो जगात जन्माला आलाय त्याला मरावं लागणार आहे. जो त्या ठिकाणी महाराज खाटावर आलाय, खाटेवर आलाय, त्याला ताटेवर जावं लागणार आहे. हो, म्हणून आज या ठिकाणी बाबांना जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होत आहे महाराज.
आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, हा यांनी कीर्तन का ठेवलं असेल बाबा, काय कीर्तन ठेवलं असेल? हा याच्यावरती मी आपल्याला चिंतन मांडणार आहे. पण तत्पूर्वी या ठिकाणी कीर्तनामध्ये दादा आपण या प्रत्येक कामाधंद्याचे दिवस असताना या वर्षश्राद्धाच्या या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आलात. मी कीर्तनाच्या अगोदर काही एक दोन महत्वाच्या गोष्टी मी सांगत असतो बा. कशाचंही कीर्तन असो, प्रत्येक जण या ठिकाणी काहीतरी स्वार्थ घेऊन आलेला असतो, बरोबर. आज आमच्या या ठिकाणी धोंडीराम भाऊंनी या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. का ठेवला? वर्षश्राद्ध आहे, पण त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आज आम्ही या ठिकाणी कीर्तनाला आलोत, आमचा काय स्वार्थ आहे? कोण म्हणलं पैसे? हा तसंच म्हणा आहे का नाही? तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आलात, तुमचा काय स्वार्थ आहे दादा? तुम्हाला वाटलं चला काहीतरी देवाचे दोन शब्द आपल्या कानावर पडताना आपल्याला सुख प्राप्त होईल, बरोबर आहे का नाही दादा? हो. मग या ठिकाणी आल्याच्या नंतर दादा, हो, जर तुम्ही हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन केलं तर तुम्हाला सुख प्राप्त होईल. विठ्ठला विठ्ठल हो. कीर्तन म्हणजे काय हो? आता आपण या ठिकाणी बहुत श्रोते या ठिकाणी मला दिसतात, बरेच कीर्तन ऐकलेले आहात तुम्ही. कीर्तन कशाला म्हणायचं हो? कशाला म्हणायचं कीर्तन? या निघून जरा ऊन आलं. हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन याचं नाव आहे दादा खरं कीर्तन. कुछ चीजों का कुछ जगह पर अलग सा महत्व होता है, ध्यान में रखना. कुछ चीजों का कुछ जगह पर अलग सा महत्व होता है. जैसे बगीचे में बालिका, भोजन में थाली का, कान में बालिका और घर में घर वाली का. बरोबर आहे ना? पाठीमाग ऐकताय ना सगळे? बगीच्यामध्ये जर फुलं नसेल दादा तर बगीच्याला सौंदर्य नाही. एक एकराची झाड आहेत, कशाची बाबा? एक एकर झाड आहेत, कशाची? बेश्रमाची. बेश्रम काय कामाची आहे का आजी? बेश्रम काय कामाची का नाही दादा? हो. म्हणून बगीच्यामध्ये फुलं नसेल तर बगीच्याला सौंदर्य नाही दादा. हो. कानामध्ये बाळी नसेल तर आमच्या तरुण पोराच्या चेहऱ्याला सौंदर्य नाही. और घर में घर वाली ना हो, जिसकी शादी नहीं हुई उसको पूछो क्या हाल है. उद्धव महाराज. बगीचे में बालिका, भोजन में थाली का, कान में बालिका, घर में घर वाली का. ठीक उसी तरह कीर्तन में ताली का कोई अलग सा महत्व होता है. इसलिए श्रोते माय बाप ताली बजाओ. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी ना, द्या करटाळी बोला मुखी ना. लागुनी पाय विनवित तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनी पाया विनवित तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. महाराज म्हणतात लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हा देवानं ज्या करिता आपल्याला हा देह दिलाय दादा, तोंड कशा करिता दिलंय? भगवंताचं नामचिंतन करण्याकरिता. आणि हात दिले तर हाताने टाळी वाजवण्याकरिता. म्हणून महाराज म्हणतात हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन. विठ्ठला हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट दादा, आपल्याला थोडा वेळ कीर्तन करायचंय. हा एक अर्धा पाऊण तास या ठिकाणी आपल्याला कीर्तन करायचंय. उशिराही फार झालाय, ऊनही फार तापलेलं आहे की नाही? हा अगदी गरमटही फार आहे, पण अगदी थोडा वेळ या ठिकाणी आपल्याला कीर्तन करायचंय. म्हणून या ठिकाणी कीर्तनात ऐकत असताना प्रत्येकानं दादा हो ताईट बसायचंय आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचंय. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. या गणवट साहेब. विठ्ठल विठ्ठल हो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात दादा,
जीवनामध्ये जर तुला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे तो भगवान परमात्मा तुला आपलासा करावा लागेल. मला या ठिकाणी तुम्ही कीर्तनाला बसलेले सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सांगा, एवढा खटाटोप तुम्ही संसारामध्ये करता, रात्रीचा दिवस करता, दिवसाची रात्र करता, कशाकरिता मेहनत करता हो बाबा? बोलत चला तुम्ही थोडं. असं मी सांगितलं तुम्हाला, तुमच्यावर लय मोठं संकट असल्याने बसू नका, थोडं मोकळं बसा. हा, मला थोडं बोलायचं ना दे. तुम्ही जर बोलले तर मला कीर्तन करता येईल, तुम्ही नाही बोलले तर मला कीर्तन करता येणार नाही. म्हणून थोडंसं कादून मधून मी प्रश्न विचारल्याच्या नंतर थोडं बोलत चला. दादा, या मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस हा सुखाच्या पाठीमागे लागलाय. जो तो फक्त त्याला सुख पाहिजे, सुख आणि सुख पाहिजे दादा. मग महाराज म्हणतात, तुला जर सुख प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल तर तुला तो देव या ठिकाणी आपलासा करावा लागेल. त्यावेळेला तुला जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्यासाठी काय करावं लागेल? देवाना हा जो आपल्याला दादा 3.5 हाताचा नरदेह दिलाय, हो हा, तो भजनाकरिता दिलाय. आयुष्यात आल्याच्या नंतर दादा तुला भजनच करावं लागेल. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. दादा भजनाशिवाय नाहीये. कितीही त्या ठिकाणी महाराज तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, इतरत्र ठिकाणी तुम्हाला सुख सापडणार नाही. सुख त्या ठिकाणी कुठं आहे? हा, तर महाराज म्हणतात, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं गुणानुवादन असतंय, ज्या ज्या ठिकाणी दादा भगवंताचं वातावरण, भक्तिमय वातावरण असतं, त्या ठिकाणी सुख त्या ठिकाणी वास करत असतं महाराज. हो, त्या ठिकाणी. म्हणून दादा हो, आज या ठिकाणी आमचे श्री वैकुंठवासी संताराम मामा यांचं पुण्यस्मरण. काय भाग्यवान असेल हो बाबा. कारण कोणाच्याही वर्षश्राद्धाला किंवा कोणाच्याही पुण्यस्मरणाला असा कार्यक्रम होत नाही दादा. याकरिता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. हो, काहीतरी पुण्य असावं. कोण कसं जन्मलंय आणि कोण कसं मेलय याला त्या ठिकाणी महत्व नाही. नीट ऐका, कोण कसं जन्माला आलंय आणि कोण कसं मेलय याला महत्व नाही दादा. जीवनात मध्ये आल्याच्या नंतर जो काही 50, 60, 40 वर्षाचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये त्यानं कसं कर्म केलंय यावर त्याचं त्या ठिकाणी महाराज पूर्ण त्या ठिकाणी पाप आणि पुण्य अवलंबून असतं. विठ्ठल हो, काही लोकांना प्रश्न पडतो, किशोर महाराज काय करायचं कीर्तन, कशाला एवढं मोठं अन्नदान, काय करायचं एवढा खटटोप, कशाला करायचं पिंडदान. सुशिक्षित लोकांना प्रश्न पडतो गणवट साहेब, बरोबर आहे. पण त्याचं कारण एक मी आज आपल्याला सांगणार आहे. आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे म्हणून त्याबद्दलच मी आपला थोडा वेळ घेणार आहे. हा जो जीवात्मा आहे, जो गेलेला जीवात्मा, ज्या कुटुंबातला तो जीवात्मा असेल दादा, हो, जो जीवात्मा त्या ठिकाणी दादा गतप्राण झालाय, मरण पावलाय दादा, हो, त्या जीवात्म्याला त्या ठिकाणी लोक म्हणतात ना, अरे जन्माला आला तर घ्या माझ्या मारून, जाशील मरू तर घेतील पुरून. अरे पण दादा हे आहे, पण त्याच्या मागेही शास्त्र आहे दादा. ज्या वेळेला हा जीवात्मा दादा या ठिकाणी हे मृत्यूलोक सोडून त्या ठिकाणी आपला प्रवास त्या ठिकाणी सुरू करतो स्वर्गाला, यमपुरीला, त्यावेळेला त्याचा प्रवास मी आपल्याला सांगतो. कोणाला माहितीये का तो कशा मार्गाने जातो? किशोर महाराज तुम्ही सरबगावून आले, कसे आले? घनसंगी आंबड हवेने आले, बरोबर. तुम्हाला मार्ग माहिती बरोबर. स्वर्गात जायचा मार्ग माहितीये का? स्वर्गात जायचा मार्ग कोणाला विचारावा लागेल? आमच्या संताराम मामाला विचारावा लागेल, बाबाला विचारावा लागेल. मी आपल्याला त्या ठिकाणी स्वर्गात यमपुरीत जायचा मार्ग सांगणार आहे. वय असेल तर लिहून घ्या, गावात सगळे गावं सांगून टाकतो तुम्हाला. ज्या दिवशी हा जीवात्मा या ठिकाणी या शरीरातला तो जीव आत्मा या ठिकाणी निघून जातो, आपली प्राणज्योत मावळली जाते दादा, त्यावेळेला तो जीवात्मा दादा त्या ठिकाणी यमदूत येतात आणि त्या जीवात्म्याला त्या ठिकाणी ओढून बाहेर काढतात महाराज. जीवात्म्याला त्या ठिकाणी ओढून बाहेर काढल्याच्या नंतर दादा, हो, बाहेर आल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी महाराज यमलोकाची त्याची वाटचाल सुरू होते. यमलोकाची वाटचाल सुरू झाल्याच्या नंतर महाराज
बायकोमध्ये, मुलामध्ये, नातवंडामध्ये इतका जीव अडकलेला असतो संसारामध्ये, जावाचं वाटत नाही किशोर महाराज. पण यमदूत असतात ते महाराज अशी कॉलर पकडतात आणि घेऊन जातात महाराज. 17 दिवस वायुमार्गानं या जीवाला त्या ठिकाणी नीट लक्ष देऊन ऐका. 17 दिवस वायुमार्गाने या जीवात्म्याला यमदूत त्या ठिकाणी घेऊन जात असतात. कुठं? यमपुरीमध्ये. 17 दिवसाच्या नंतर महाराज हो त्याला अतिवाहक शरीर प्राप्त होत असतं. त्या अतिवाहक शरीरानं त्या ठिकाणी महाराज 17 दिवसाच्या नंतर तो जीवात्मा पोहोचतो ते याम्यपुरीमध्ये. मी कीर्तन झाल्यावर विचारणार आहे बरं का. तो जीवात्मा कुठे पोहोचतो? याम्यपुरामध्ये पोहोचतो महाराज. याम्यपुरामध्ये त्याला त्या ठिकाणी त्यांनी काय पाप केलंय, काय पुण्य केलंय मृत्यू लोकात असताना त्याचा त्या ठिकाणी त्याला हिशोब द्यावा लागतो. याम्यपुरानंतर दुसरं गाव लागतं ते सवरीपूर. त्या ठिकाणी त्याला हिशोब द्यावा लागतो. प्रत्येक गावाचं प्रत्येक त्या ठिकाणी जे मुक्कामाचे ठिकाण असतात दादा, त्या प्रत्येक ठिकाणाच्या वेळी त्याला आपला आपला हिशोब द्यावा लागतो. आणि पुण्य केलं असेल तर त्याला त्या ठिकाणी महाराज त्याचा प्रवास सुखाचा होतो. पण जीवनामध्ये जर पाप केला असेल तर त्याला फार त्रास भोगावा लागतो. इतका सोपा प्रवास नाही महाराज. हो याम्यपुरापर्यंत तो जीवात्मा जातो. तिथून पुढे निघाला सौरीपुरापर्यंत, तिथून पुढे निघाला महाराज हो नंदनपुरापर्यंत, तिथून पुढे निघाला महाराज गंधर्वनगर. गंधर्वनगरामध्ये त्या ठिकाणी तो जीवात्मा पोहोचतो. त्या गंधर्वनगराच्या नंतर पुढे क्रौंचपूर, त्यानंतर क्रूरपूर. पहा बरे का कसे गावाचे नाव आहेत. क्रूरपूर. क्रूरपूर म्हणजे काय महाराज? इतके क्रूर लोक तिथं असतात की ते लोक त्या जीवात्म्याला इतका त्रास देतात. तिथून क्रूरपूर नंतर त्या ठिकाणी महाराज हो अजून बरेचसे त्या ठिकाणी महाराज एक वैतरणी नदी त्या ठिकाणी लागते. वैतरणी नदीचं रहस्य मी आपल्याला सांगतो. वैतरणी नदी अशी आहे दादा, ती वैतरणी नदी महाराज रक्त, वीर्य, पू त्या ठिकाणी महाराज मांस, सर्प, विंचू अशा कीटकाने त्या ठिकाणी भरलेली असते दादा. तिला वैतरणी नदी म्हणतात. त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं का हो दादा परमार्थ केलाय का, दान धर्म केलाय का पापच केलंय? पाप केला असेल तर त्या वैतरणी नदीमध्ये ढकललं जातं दादा. आणि त्या वैतरणीमध्ये ढकलल्याच्या नंतर या वैतरणी नदीमध्ये इतका त्रास असतो हो महाराज. तो त्रास त्या जीवात्म्याला सहन करावा लागतो. वैतरणी नदीतून त्या ठिकाणी कशी मशी वैतरणी नदी पार केली की पुढे त्या ठिकाणी महाराज लागतं ब्रूपूर. पुढे लागतं त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी ब्रूपूर. त्याच्यानंतर बरेचसे त्या ठिकाणी महाराज गावं आहेत. ती आता मला सुद्धा इतके सांगता येणार नाही, पण जे त्या ठिकाणी सांगता येते ते सांगतो. त्या ठिकाणी सप्तवर्षणपूर, त्या ठिकाणी रौद्रपूर, त्याच्यानंतर बहुधर्म भीतीपूर. असा प्रवास करत 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 आज तो जीवात्मा स्वर्गाच्या दारामध्ये उभा आहे. बरोबर 15 आहे त्या ठिकाणी. आता माझे जेवढे पाठ आहे तेवढे सांगितले. 15 गावाची लिस्ट आहे. 15 गावापर्यंत त्या जीवात्म्याला जायला 1 वर्ष लागतं. आता काही लोक प्रश्न विचारतात वर्ष श्राद्ध का करावं? त्या मुद्द्यावर आपण येतोय. वर्ष श्राद्ध का करावं? तो आपल्याला सांगितलेला जो प्रवास आहे तो जीवात्म्याचा, तो प्रवास करायला त्या जीवाला 1 वर्ष पूर्ण लागतं. म्हणजे आजच्या दिवसापर्यंत तो जीवात्मा प्रवास करतोय आणि आज तो जीवात्मा यमाच्या स्वर्गाच्या दारामध्ये त्या ठिकाणी उभा आहे. आता आतमध्ये त्याला प्रवेश मिळायचा आहे. मग हे कीर्तन कशाकरिता करायचं, अन्नदान कशाकरिता करायचं, वस्त्रदान कशाकरिता करायचं, यासाठीच करायचं दादा. हा जो प्रवास भोगत तो जीव आलाय आज यम लोकामध्ये, मृत्यू लोकाच्या दारामध्ये आज तो उभा आहे. आज त्याला प्रवेश मिळणार आहे. मग आज या कुटुंबातील लोकांना एक काम करावं लागतं. आज हे काही कीर्तनाचं जे काही पुण्य आहे, अन्नदानाचं जे काही पुण्य आहे, वस्त्रदानाचं जे काही पुण्य आहे, गोदानाचं जे काही पुण्य आहे, हातामध्ये पाणी घ्यायचं आणि संकल्प सोडायचा आहे, देवा माझे वडील आज जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेत. आज ते तुझ्या दारामध्ये उभा आहेत. त्यांना जर त्या ठिकाणी काही पुण्याची गरज असेल तर हे पूर्ण संपूर्ण पुण्य आम्ही त्यांच्या नावानं तुला संकल्प सोडतो आणि ते पुण्य बाबाच्या नावानं सोडल्याच्या नंतर त्यांना आतमध्ये प्रवेश मिळत असतो. थोडं आपण भागवतामध्ये चला म्हणजे आपल्या लक्षात येईल. श्रीमद भागवत सर्वांना ऐकले दादा. ज्या वेळेला गोकर्णाचा भाऊ धुंदुकारी
ज्या वेळेला महाराज पिशाच्या योनीला प्राप्त झाला, पिशाच्या योनीला प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज त्याचा भाऊ धुंदुका गोकर्ण पुण्यवान होता, विद्वान होता, त्यानं त्या ठिकाणी महाराज पिंडदानही केलं, अन्नदानही केलं, तरी सुद्धा त्या ठिकाणी महाराज तो पिशाच्या योनीमधून मुक्त झाला नाही. कीर्तन का करावं मी त्याकरिता सांगतोय. पिंडदान केलं, अन्नदान केलं, पण तरीही त्याची त्या योनीमधून मुक्तता झाली नाही. ज्या वेळेला त्या ठिकाणी महाराज एका साधूची भेट गोकर्णाला झाली आणि गोकर्णाने विचारलं, माझा भाऊ पिशाच्या योनीला गेलाय, त्याचा उद्धार होत नाहीये, तो इकडं तिकडं भटकतोय, त्याला स्वर्गामध्ये जाण्याकरिता काय करावं लागेल? त्यावेळेला कोणीतरी सांगितलं, तुम्ही कथेचं आयोजन करा, बरोबर, नामचिंतन करा, कथा करा, कीर्तन करा. महाराज गोकर्णानं कथेचं आयोजन केलं आणि त्याचा परिणाम बघा. महाराज पिशाच्या योनीमध्ये प्राप्त झालेला तो धुंदुकारी 7 दिवसाच्या भागवत कथेमध्ये उद्धरून गेला. त्या पद्धतीनं महाराज हे कीर्तन त्याकरिता असतं. जर काही तुमचं पुण्य जर कमी पडलं असेल तर त्या पुण्यामध्ये प्लस मायनस प्लस करायचं, भर टाकण्याचं काम आजचं कीर्तन, आजचं अन्नदान आणि आजचं गोदान, आजचं वस्त्रदान करत असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ज्या वेळेला महाराज पांडवांना त्या ठिकाणी, पांडवांचे वडील कोण? पंडूराजा. पंडूराजानं ज्या वेळेस 99 यज्ञ पूर्ण केले, एक यज्ञ राहिला आणि पंडूराजा मरण पावला. ज्या वेळेला पंडूराजा स्वर्गामध्ये त्याचा प्रवास सुरू झाला, स्वर्गाच्या दारामध्ये उभा आहे, परंतु यमदूत भगवान परमात्मा आत घेत नाहीत. का घेत नाहीत? एका यज्ञाचं पुण्य कमी होतं किशोर महाराज, एका यज्ञाचं पुण्य. कोणाला? पांडुराजा. 99 यज्ञ पूर्ण झाले, एका यज्ञाचं त्या ठिकाणी पुण्य बाकी होतं. त्यावेळेला महाराज इकडे पांडवांना एक यज्ञ पूर्ण केला आणि त्या यज्ञाचा पुण्याचा संकल्प त्या ठिकाणी सोडला. ते पुण्य त्या ठिकाणी पांडुराजाला प्राप्त झालं आणि स्वर्गामध्ये त्या ठिकाणी देवलोकामध्ये प्रवेश मिळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, असं फार मोठं या ठिकाणी चिंतन आहे, परंतु त्यामध्ये जास्त वेळ न घालता मी आपल्या या ठिकाणी अभंगावरती येतोय. पहा, आज या ठिकाणी वर्षश्राद्ध मी आपल्याला सांगितलं, प्रत्येकाला या ठिकाणी मरावं लागतं महाराज, फक्त प्रत्येकाचं मरण वेगळं असतं महाराज. हो हो, त्या ठिकाणी महाराज आज पुण्यतिथी संताची होत असते, पुण्यतिथी देवाची होत असते जयंती, आणि तुमचं आमचं होत असतं ते वर्षश्राद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून दादा जीवनामध्ये जर आपल्यालाही असं वाटत असेल की आपण गेल्याच्या नंतरही आपल्या मुलाबाळानं असं काहीतरी कार्य करावं, अन्नदान करावं, गोदान वस्त्रदान करावं, जेणेकरून हो मी गेल्याच्या नंतर माझ्या पश्चामध्ये जर मला या वाटेमध्ये जर काही संकट आली, जर माझं काही पुण्य कमी पडलं तर त्या पुण्यामध्ये भर पडावी, याकरिता महाराज एक सांगून जाईल. पा, जीवनामध्ये आपल्याला या जीवात्म्याला मनुष्य गेल्याच्या नंतर त्याला वरती वैकुंठधाम स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये त्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत ती पोहोचण्याची जिम्मेदारी त्या कुटुंबाकडे असते बरं का. काही लोक महाराज अंतविधी झाला की विषय संपून जातो, काहीही करत नाहीत. हो, 13वा नाही 10वा नाही महाराज वर्षश्राद्ध नाही, मग तो जीवात्मा भटकत असतो. दादा 13वं का करायचं या ठिकाणी प्रश्न आहे. 13वा का करायचा? 13 दिवसांनीच का करायचा? 12व्या दिवशी 14व्या दिवशी का करत नाहीत? तर एक महत्वाचा मुद्दा आहे. 12 महिने दादा हो त्याला एक जेवण दिलं जातं दर महिन्याचं. आपण जो 13वा म्हणतो ना, 13 पित्र जेव घालतो, बरोबर, 13 पित्र दादा त्याला त्या ठिकाणी जेव घालावं लागतात दर महिन्याला, त्याला जेवण प्रवासामध्ये. तुम्ही म्हणताल महाराज मग 13 महिने आहेत का? महिने तर 12च आहेत, पण एक महिना हा अधिक मास असतो, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, तोही त्यामध्ये धरला जातो महाराज. तो
कधी कधी त्याला 13 महिने लागतात. म्हणून 13 पित्तर या ठिकाणी जीव घातल्या जातात. हो, म्हणून आज या ठिकाणी या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हा सुंदर मोठा खटाटोप या कदम परिवाराने या ठिकाणी केलेला आहे. हो, म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगून जाईल दादा, जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक माणूस हा सुखाच्या पाठीमागे लागलाय. ज्याला त्याला वाटतं या ठिकाणी मला सुख प्राप्त झाले, सुख प्राप्त झालं पाहिजे. पण महाराज, सुख प्राप्त होण्याकरिता तुम्हाला काहीतरी हालचाल करावी लागेल. तुम्ही जर दादा महाराज नुसतं त्या ठिकाणी महाराज काही प्रयत्न न करता जर त्या ठिकाणी तुम्ही वागले तर तुम्हाला जीवनामध्ये सुख, समाधान, ऐश्वर प्राप्त नाही होणार दादा. त्याकरिता काय करावं लागेल? महाराज म्हणतात जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर एकमेव तो भगवान परमात्मा, तो देव तुम्हाला आपलासा करावा लागेल. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. तिन्ही विना जीवा सुख नाही, तिन्ही विना जीवा सुख नाही. एरते माईके, एरते माईके, एरती माईके, दुःखाची जणाती. एरती माईके, एरती माईके, एरती माईके, दुःखाची जणाती. एरती माईके, एरती माईके, एरती माईके, दुःखाची जणाती. एरती माईके, एरती माईके, एरती माईके, दुःखाची जणाती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, आपुला तो एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. दादा, जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकमेव भगवान परमात्मा, तो देव तुम्हाला आपलासा करावा लागेल. अर्थात त्याचं नामचिंतन करावं लागेल. अर्थात त्याला आपल्या हृदयामध्ये साठावं लागेल. महाराज, देव आपलासा करणं म्हणजे काय करणं हो? काही लोक म्हणतात महाराज, हो आम्ही तर उठल्या पडल्या त्या ठिकाणी देव चोळत असतो. म्हणजे 2 टाइम पूजा. काही लोकांची 2 टाइम पूजा असते महाराज, सकाळी ही पूजा आणि संध्याकाळी ही पूजा. तरी आमचं कशातच काही नाही दादा. तशी पूजा नाही. आपली खाजो येऊ तिकडे पूजा असते महाराज. खाजो येईन तिकडे गंध लावतात. इंदुरकर महाराज सांगतात ना, हो गंध कालेला असतो देवाला लावला, इकडे खाजवाली की तिकडे गण, इकडे खाजवाले की तिकडे गण. अशी भोळी भक्ती असते महाराज आपली. आमच्या गावात एक म्हातार होतं महाराज, देवपूजा करीत होता. हातामध्ये रंगनाथ होता. रंगनाथ जो लग्नात येतो प्रत्येकाला चोरून आणावा लागतो. रंगनाथ हातामध्ये होता. दारात कुत्र्याला महाराज, त्यांनी कुत्र्याला रंगनाथ फेकून आणला. कुत्रा झांज येऊन खाली पडलो. अशी भक्ती केली तर सुख प्राप्त होईल का? एक जण आमच्या आजी अशा जप भरी टप्पू मनाची माळ होती, जप करत होत्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यामध्ये कसं कनी त्या ठिकाणी महाराज, हो मांजर त्या ठिकाणी दुधाच्या भगुण्याकडे येताना तिनं पाहिलं. तिला असं वाटलं आता आपला जप चाललाय, पण जपामधून जर उठावं तर विक्षेप होतो, आणि जर दुधाकडे नाही जावं तर मांजर दूध पिते. काय करावं? जप चालू होता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जशी जशी मांजर जवळ यायची तशी ती करायची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. महाराज, मांजरीने विचार केला ही काही उठत नाही, ही उठली तरी हिची त्या ठिकाणी पूजा मोडते. महाराज, जशी जशी मांजर जवळ आली, मांजरीने त्या ठिकाणी भगुण्यावरचं त्या ठिकाणी प्लेटही खाली पाडली, तरी हिचं सुरू होतं रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी. शेवटी तिला विचार केला, आता मांजर भगुन्यामध्ये तोंड घालणार. महाराज एवढं मनाची माळ होती, जशी घेतली तशी फेकून मारली. मांजर माळकरी झाली व माळ घेऊन गेली. विठ्ठल हो, अशी जर भक्ती केली तर सुख प्राप्त होईल का महाराज? नाहीये. मग तुम्हाला भक्ती कशी करावी लागेल, देव आपलासा कसा करावा लागेल? महाराज सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये देव साठवला. महाराज हो, सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये देव साठवला. असं त्या ठिकाणी महाराज भक्ती करा. सुरदासजींनी आपल्या हृदयामध्ये महाराज देवाला साठवलं. हो, अशी भक्ती करा, त्यावेळेला सुख प्राप्त होईल महाराज. पण आपली सगळी भामटी भक्ती आहे महाराज. हो हा, काही लोक पहा म्हणतात जसं ताकापुरतं रामायण सांगितलं जातं, तशी आपली कामापुरती भक्ती आहे महाराज. हा, कामापुरती भक्ती करतात माणसं महाराज. हो, जर काही संकट आलं तर मग महाराज नारळ घ्यायचं, अगरबत्ती घ्यायची, आसराला जाय, मावटा देवीला जाय, आहे की नाही? आता सध्याला चालू आहे. हा, काही संकट आलं की मग नारळ फोडायचं आणि सांगायचं आमच्यावर हे लय मोठं संकट, हे संकट जाऊ दे. अरे 10 रुपयाच्या नारळावर देव ऐकत असतो. 10 रुपयाचं नारळ असतं महाराज आणि 10 लाखाची मागणी असते दादा. पण महाराज म्हणतात अशी भक्ती देवाला चालणार नाही. तुम्ही शुद्ध अंतकरणाने जर देवाचं नामचिंतन केलं दादा, तर नक्की तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 हो. आणि नाही जर तुम्ही दादा भक्ती केली, नाही जर नामचिंतन केलं, तर कुत्र्याच्या गतीने मरावं लागेल. तुम्ही म्हणताल असं कसं म्हणता महाराज? तुम्ही जरी दृष्टांत ऐकला असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. जर नाही नामचिंतन केलं महाराज, तर कुत्र्याच्या गतीने मरावं लागेल. तुम्ही म्हणताल महाराज सांगा कसं? पहा, आपण सर्वांना माहिती आहे, रस्त्यानं जात असताना जर एखादं कुत्र जर गाडीच्या खाली चिंगरून मेलं दादा, तर कोणी त्याच्या नावाने रडतं का? होय काका, रडतं कोणी? मागची मंडळी इकडे लक्ष द्या. जर एखादं कुत्र जर गाडीच्या खाली जर रस्त्यानं जाताना जर मेलं, तर त्याच्या नावानं कोण रडतं दादा? नाही. तसं दादा आपली गत होईल. जर आपण नाही परमार्थ केला, नाही त्या ठिकाणी महाराज हो भगवंताचं नामचिंतन केलं, तर आपली गती ही तीच होईल महाराज. आपला कोणीही स्वीकार करणार नाही. आपल्याकडे एक प्रथा आहे पहा. हो, मनुष्य गेल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी त्याला सावडण्याचा कार्यक्रम असतो. आपल्याकडे असंच आहे ना? मनुष्य मेल्याच्या नंतर 2ऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम कसा असतो? गेल्याच्या नंतर त्या जिथं अंतविधी झाला तिथं पूजा होते. पूजा झाल्याच्या नंतर तिथली राख आणि तिथले ते काही आस्थे असतात, ते आस्थे काय करतात? पाण्यामध्ये जे काही तीर्थ ठिकाण असेल, मग राक्षस भवन असेल, पैठण असेल, कोणीची जर हिंमत असेल तर कोणी काशीलाही घेऊन जातं, कोणी अयोध्या, गया, प्रयाग, ज्या ज्या ठिकाणी तीर्थ आहे त्या तीर्थाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ती आस्थी आणि राख नेली जाते. पण महाराज तुम्ही नाही परमार्थ केला तर तुमचा कोणीही स्वीकार करणार नाही. हो, तो गोदावरी, गंगा, कुठलीही पवित्र नदी तुमचा स्वीकार करणार नाही. याकरिता एक उदाहरण सांगतो. एकदा भजन करा. विठ्ठल मी उदाहरण कशाकरिता सांगतोय? नाही जर त्या ठिकाणी पुण्य केलं तर नक्की दादा आपले कुत्र्याच्या गतीने मरावं लागेल. आमच्या गावात एक म्हातारी होती दादा, मेली, आता मरतच असते आहे का नाही? मी सांगितलं जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागतं. एक म्हातारी होती, मेली दादा. हो, इतकी श्रीमंत म्हातारी होती, 90 एकर जमीन होती तिला. किशोर महाराज सकाळी मारुतीच्या मंदिराकडे गेलं, ती महाराज असे टोचून जे हरी घालायची, जे हरी महाराज. म्हणलं जे हरी महाराज, आपल्याला 90 एकर जमीन आहे. तिचा मोठेपणा सांगायचं. 2ऱ्या दिवशी मंदिराकडे दर्शनाला गेलं, महाराज जे हरी, आपल्याला 90 एकर जमीन आहे. चहाचा घोट नाही पाहिजेतला का, पण दिसता मोठेपणा. मला असा राग आला महाराज, असे आपण 12 गावचे म्हणजे 12 गावचं पाणी पिलेलो, आम्ही त्यांच्यापेक्षा हुशार असतो. म्हणलं आता म्हातारीची सोयीच पाहायची. 2ऱ्या दिवशी म्हातारीने सकाळीच गेल्याबरोबर जे हरी घातला. महाराज जे हरी. म्हणलं आजी जी हरी, आपल्याला 90 एकर जमीन आहे. म्हातारी म्हणलं गप, रावणाची हागंदारी 150 एकरची होती. काय सांगतो 90 एकर मेली महाराज. हो, मरतच असतात म्हाताऱ्या. इतकी त्या ठिकाणी महाराज म्हातारी होती, सकाळी 4 वाजता उठायची. कोण म्हणलं काकड्याला? काकड्याला नाही,
म्हातारी सकाळीच उठायची, लोकांच्या उकंड्यावरचं शेण आणायची ना आपल्या उकंड्यावर टाकायची. अशी पुण्यवान म्हातारी महाराज. हो, पाया असताना कधी मारुती मंदिराच्या दर्शनाला गेली नाही, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला गेली नाही, आळंदीला गेली नाही, पंढरपूरला गेली नाही, दान धर्म केला नाही, ती म्हातारी मेली. आता त्या म्हातारीचे 13व्याला जर आमच्या सारख्या महाराजांचं कीर्तन ठेवलं, काय बोलायचं, काय बोलायचं. आज आमचे वैकुंठवासी संताराम बाबा महाराज डेली या ठिकाणी मारुतीरायाचं मंदिर आहे, रोज हरिपाठाला जाणारा पुण्यवान माणूस, वारकरी माणूस. अशा वारकरी माणसाच्या वर्षश्राद्धाला कीर्तन ठेवा ना तुम्ही. किती लोक महाराज, किती समाज आलाय, नाही तर वर्षश्राद्धाला एवढे पाहुणे येते काय. आणि असे 2-2 तास कीर्तनाला बसते होय. भेट दिले की गेले, पण काहीतरी पुण्य असावं लागतं महाराज. अशी म्हातारी महाराज मेली. त्या म्हातारीला 4 पोरं होते किशोर महाराज, एक कलेक्टर, एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि एक चौथा जो होता तो शेतकरी होता. हे 3 पोरं शहरामध्ये राहायला होते. जे म्हातारीचे 3 मुलं होते ते शहरामध्ये राहायला होते, पण चौथा जो होता तो गावामध्ये राहत होता. त्याला माहित होता आपली आई कशी आहे म्हणून. ज्या वेळेला म्हातारी मेली, मी कीर्तन केलं. आता इथं उभा राहिल्याच्या नंतर कसं तरी वर्णन, पाकिटापुटी का ना लटकं वर्णन करावं लागतं. मग मी वर्णन केलं महाराज. कौसा काकू अशा होत्या, कौसा काकू तशा होत्या, कौसा काकू स्वभाव असा, कौसा काकू स्वभाव इथल्या नाही, आमच्या तिकडच्या सांगतो बरं का. असं वर्णन केलं महाराज त्या म्हातारीचं. त्या म्हातारीला 3 मुलं होते, ते नोकरदार, कलेक्टर, डॉक्टर आणि इंजिनियर. ते 3 पोरं इतके खुश झाले, कारण त्यांना माहीतच नव्हते ना म्हातारी कशी. ते म्हणले काय पुण्यवान होती रे आपली म्हातारी, काय भाग्यवान होती म्हणले. आपल्या म्हातारीच्या आस्ती इथं नाही ठेवायचे म्हणले, कुठं काशीला न्यायच्या म्हणले, काशीला. आपल्या म्हातारीच्या आस्ती इथं नाही ठेवायच्या, कुठं न्यायच्या, काशीला न्यायच्या. मग मला सांगा महाराज, जी आयुष्यभर गावातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये गेली नाही पायी असताना, ती मेल्याच्या नंतर काशीला जाईल का? ओ बोला ना, थोडा मान हाला ना, म्हणजे जरा मला बरं वाटन. मला उभे नाही काम फुटा लागलाय, तुम्हाला कीर्तन कळायलं का नाही कळाले, कळायला ना सगळ्याला. मग थोडा रिस्पॉन्स द्या ना जरा. विठ्ठला विठ्ठला. हो, काशीला घेऊन जायचे म्हणले आपल्या आईची असती. आणि मग त्या गावातला जो एक होता त्याला माहित होता आपली आई कशी आहे. त्याने सांगितलं, हे पहा, तुम्ही राहतात मुंबई, पुणे, कलकत्त्याला, तुम्हाला माहित नाही आपली आई कशी आहे, पण मला माहिती आहे, जी गावात कधी मंदिरात दर्शनाला गेली नाही ती काशीला जाणार नाही. तुम्ही रिकाम्यात भानगडीत पडू नका. पण ते म्हणले, तू गप म्हणले, आम्ही जातो. त्यातला एक कलेक्टर उठला महाराज. हो, एक त्या सुंदर अशा एका डब्यामध्ये त्या आजीच्या म्हातारीच्या अस्थी भरल्या. तो अस्थीचा डब्बा एका पिशवीमध्ये टाकला आणि निघाला. कुठं कुठं हां, काशीला. म्हणजे तुम्ही जागे आहेत ना. हां, काशीला निघाला महाराज. औरंगाबाद सारख्या शहरामध्ये गेला किशोर महाराज. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर विमानानं जाणार. 1 दिवस विमान लेट होतं. 1 दिवस आपल्या मित्राच्याकडे मुक्कामाला राहिला. दुसऱ्या दिवशी उठला आणि काशीला गेला. आपलं उदाहरण कशाकरिता चाललं हे लक्षात घ्या अगोदर. आयुष्यभर परमार्थ नाही केला तर मेल्याच्या नंतर आपला कोणी स्वीकार करणार नाही. त्या ठिकाणी महाराज औरंगाबादला एका मित्राच्या घरी मुक्कामाला राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि काशीला गेला. तिथं गेल्याच्या नंतर देवबाप्पाला बघितले, सुंदर अशी पूजा वगैरे मांडली. देवबाप्पानं सांगितलं, तुम्ही कुठून आलात? त्याने सांगितलं, मी आंबडहून आलोय. काय आणलंय तुमच्या आईचं? त्याने सांगितलं, मी आस्ती आणल्यात. आपण त्याला हाडकं म्हणतो. आस्ती आणल्यात. ठीक आहे म्हणले, काढा बाहेर. त्यानं पिशवी घेतली, पिशवीमध्ये हात घातला, डब्बाच गायब होता. डब्बाच नव्हता, आस्तीच नव्हत्या. यानं विचार केला, म्हातारी गेली कुठं असेल. हा तर म्हणला, मी कुठं लघु शंकेला थांबलो नाही, कोण्या मित्राच्याही घरी थांबलो नाही. मग म्हातारी गेली कुठं? मग त्याच्या लक्षात आलं, आपला भाऊ म्हणत होता जाऊ नको काशीला, पण मी भावाचं ऐकलं नाही. पण त्यांना विचार केला, अरे नका का म्हातारी काशीला याय ना, पण गेली कुठं हे तर मेळ लागला पाहिजे ना महाराज. बराच वेळ विचार केला पण नाही मेळ लागला. महाराज नाराज झाला. तसाच रिटर्न परत आला. ज्या मित्राच्या घरी औरंगाबादला मुक्कामाला राहिला त्या मित्राच्या घरी मुक्कामाला गेला. जरा नाराज होता. मित्र म्हणला, अरे काय झालं?
पूजा झाली नाही का चांगली? त्याने सांगितलं अरे पूजा लय भारी झाली, पण आमच्या आईच्या आस्तीचा डब्बाच गायब झाला. म्हणला आस्तीच नव्हते, बिना आस्तीची कशी पूजा होणार? याने सांगितलं मित्रानं अरे तू आणला नसशील. त्याने सांगितलं मी जे ध्यान करून माझ्या बायकोने पिशवीमध्ये टाकला होता. त्याने सांगितलं अरे कुणी चोराने काहीतरी पैसे म्हणून काढून घेतला असेल, तू कुठं पिशवी विसरला असेल. त्याने सांगितलं नाही, मी फक्त तुझ्याच घरी थांबलो. काय? मी फक्त तुझ्याच घरी मुक्कामाला थांबलो. ते म्हणलं थांब. त्याच्या लगेच ध्यानात आलं. ते म्हणलं थांब, माझ्या बायको लय दुसऱ्याची पिशा चापायचं ना. ते पळतच घरात गेलं. ए पप्याची माय, काल माझा मित्र आलता, त्याची पिशवी घेतली होती का? ती म्हणली त्या मेलेला तर आपल्या घरी अजिबात येऊ देऊ नका. त्याने हाटला मध्ये खाल्लंय आणि हाडकं भरून डब्यात घरी आणलं. महाराज त्याने सांगितलं अगं भवाने, ते त्याचे हाडकं नाही आहेत, ते त्याच्या आईच्या असतील. तिने सांगितलं मला काय माहित, मी दिले गटरात फेकून. म्हातारी कुठं? आजी. हा कळालं आहे की नाही? असं देवाचं नाव जर नाही घेतलं तर काय गती होते? माझा दृष्टांत संपला नाही, पुढे चला दादा. म्हातारीची आस्ती तर कुठे गेलत्या? गटारामध्ये गेलत्या. राहिली होती राख. राख या शरीराच्या दोनच गोष्टी होतात. पहिली होती ती राख आणि दुसऱ्या होते ते हाडकं, आस्ती. म्हातारीच्या आस्ती गटारामध्ये गेलत्या, राहिली होती राख. तो घरी आला, बाकीच्या भावांना विचारलं गेली का आई, गेली का आपली आई? त्यांनी सांगितलं तू म्हणला तेच झालं, म्हातारी काय काशीला गेली नाही. त्यांनी सांगितलं अरे तू कुठंतरी पडून त्या ठिकाणी पेला असेल, डबा हरवला असेल, चला म्हणले आता आपण सगळेच जाऊ. आता म्हातारीच्या आस्ती तर गेल त्या गटारामध्ये, पण राहिली होती राख. एका डब्यामध्ये अशी सुंदर अशा लहान छोट्याशा डब्यामध्ये राख भरली. ती डबी एका पिशवीमध्ये टाकली, ती पिशवी दुसऱ्या पिशवीमध्ये टाकली, ती पिशवी तिसऱ्या पिशवीमध्ये टाकली. असे बगलेत मारले आणि निघाले. चोरांना विचार केला इतकं झाकून चाललेलं म्हणजे काहीतरी माल असला पाहिजे. पण म्हातारी चोराच्या तावडीतून सुटली आणि म्हातारी काशीला जाऊन पोहोचली. काशीला म्हातारी पोहोचली. सुंदर असा पूजा वगैरे देवबाप्पाने मांडली. ती डबी ही पूजेला मांडली. सुंदर अशी पूजा झाली. पूजा झाल्याच्या नंतर आपल्याकडे काय करतात? ते पूजेचं ताट कुठं सोडावं लागतं? पाण्यामध्ये सोडावं लागतं. मग सुंदर अशी पूजा झाल्याच्या नंतर देवबाप्पानं सांगितलं काय करा, हे पूजेचं ताट घ्या आणि पाण्यामध्ये सोडून द्या. त्या म्हातारीच्या त्या ठिकाणी सुना होत्या. आता सारी फॅमिलीच गेलती महाराज ती. हो, त्या म्हातारीच्या सुनाही सोबत होत्या. म्हातारीच्या सुनांना सांगितलं जा तुम्ही गंगेमध्ये स्नान करून घ्या आणि त्या मुलांना सांगितलं तुम्ही पूजेचं ताट पाण्यामध्ये सोडून द्या. म्हातारीच्या पोरांनी दादा पूजेचं ताट घेतलं, पाण्यामध्ये सोडून दिलं आणि म्हातारीच्या 3 सुना खाली स्नान करत होते. जसं वरून पूजेचं ताट वाहत वाहत खाली आलं महाराज, ती पूजा वाहत खाली आली. म्हातारीच्या सुना खाली स्नान करत होत्या. म्हातारीच्या मधल्या सुनांना पाण्यामध्ये डुबकी मारली आणि जसं हात वर केला महाराज, तसं वरून वाहत आलेली डबी म्हातारीच्या मधल्या सुनेच्या हाताला लागली आणि ती म्हणली माय मला गंगेने प्रसाद दिलाय, कोणालाच द्यायचं नाही, गुपचूप घरी जाऊन एकटीनेच खायचा. म्हातारी डबल कुठे आली? महाराज म्हातारी परत त्या ठिकाणी आपल्या घरी आली. महाराज सांगायचं तात्पर्य काय, आयुष्यभर नाही परमार्थ केला तर मेल्याच्या नंतर आपला कोणी स्वीकार करणार नाही. जोपर्यंत देवानं हात दिलेत, हे पाय दिलेत, हे तोंड दिले दादा, 2 डोळे दिलेत, 2 कान दिलेत. हो, कानानं भगवंताची, या डोळ्यानं भगवंताचं रूप पहा, पायानं आळंदी पंढरपूरची वारी करा, या हातानं भगवंताचं नामचिंतन करा, नक्की जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. पण आपल्याला महाराज आपल्याला सुख प्राप्त व्हावा वाटतं, पण आपल्याला असं वाटतं मला संसार करता करता सुख प्राप्त व्हावा, काही न करता सुख प्राप्त व्हावा. नाही राजा, हो, अरे या संसारामध्ये सुख नाहीच, तुला प्राप्त होईल कसं? एका म्हातारीची सुई हरवली. अंधाराचा अंधार होता. एका म्हातारीची सुई हरवली. सुई हरवली घरामध्ये. म्हातारी सुई सापडत होती, अचानक लाईट गेली. म्हातारी त्या ठिकाणी बाहेर आली.
बाहेर ग्रामपंचायतचा सौर ऊर्जेचा बल्ब लावलेला होता. म्हातारी त्या बल्बाखाली सोयी सापडायला लागली. सापडन का म्हातारीला? हा? कशी सापडन? का नाही सापडणार? उजेड आहे ना तिथं. हा, पण तिथं हरवली का? नाही. मग तिथं एक नाही. असं असे बोलके माणसं पाहिजे बा पुढं, मग मजा येते जरा. जर त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी सुई हरवलीच नाही तर त्या ठिकाणी सापडणार नाही. त्या पद्धतीने या संसारामध्ये सुख नाहीयेच तर तुम्ही शोधता कशाला? मग तुम्ही म्हणताल चला कुंभमेळ्याला. कुंभमेळ्याला जायचं का? मग नाही. फक्त काय करायचं दादा? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. भगवंताचं नामचिंतन संसार करता करता नामचिंतन करायचं. सुख प्राप्त होणार नाही पण सुख प्राप्त झाल्याचा आभास होईल आणि त्या आभासावर आपलं जीवन धोकून जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आमचं एकच आहे. हो, जगात जन्माला आल्याच्या नंतर एकदा 10-20 वर्ष झाले, एकदा लग्न झालं की मग मला सुख प्राप्त होईल असं लोकांचा गैरसमज असतो. एखाद्याला विचारलं ना, बाबा बरं चाललंय का, मजेत येत का, सुखात येत का? नाही दादा, हो पोरग लग्नाला आले, जरा धावपळच चालले. एकदा पोराचं लग्न झालं की मी निवांत झालो आणि मग सुखच सुख. लगे आळंदीला आणि पंढरपूरला तुमच्या संग दरवर्षी लोक म्हणतात आम्हाला. पण नाही दादा, हो त्याचं लग्न झाल्याचं नंतर त्याला असं वाटतं आता मला मुलगा झाला मग मी सुखी झालो. मग त्याला असं वाटतं माझा मुलगा नोकरीला लागला म्हणजे मी सुखी झालो. मग माझ्या मुलाला बायको आली मग मी सुखी झालो महाराज. असं प्रत्येकाला वाटतं महाराज. पण हे सुख मिळत नाहीये. हे सुख तुमच्या आमच्या हातामध्ये आहे दादा. हो, जीवनामध्ये सुख प्राप्तच होत नाही महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जन्मची जन्म चाललेत महाराज सुख मिळवण्याकरिता, पण सुख प्राप्त होत. हो, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला तरी सुख मिळालं नाही. हो दादा, आजाही मेला पंजाही मेला बापही मेलाय मुलगाही मेलाय नातूही मेलाय तरी सुख प्राप्त होत नाही महाराज. त्याचं कारण आहे दादा, आपण शुद्ध अंतकरणानं भक्ती करत नाहीये. म्हणून महाराज म्हणतात जीवनात सुख पाहिजे असेल तर शुद्ध अंतकरणानं तुला त्या भगवंताचं नामचिंतन करावंच लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि सुख प्राप्त होण्याकरिता दादा भरपूर या ठिकाणी काही कारण आहेत पहा. हो, जीवनामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे, सांगतो तुम्हाला, की ज्या वेळेला या कौरव पांडवांचं युद्ध झालं दादा, कारण आपली मागणी तशी असावी बरं का. सुख जीवनामध्ये प्राप्त होतं, पण मी आपल्याला अगोदर सांगितलं 10 रुपयाचा माणूस नारळ फोडतो आणि 10 लाखाची मागणी करतो. मागणी कशी असावी? ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं, ज्या वेळेला भगवान परमात्मा आता द्वारकेला निघालेत, त्यावेळेला भगवान परमात्मा जात असताना पांडवाला आणि कुंती मातेला भगवान परमात्मा सांगतात काहीतरी मागा, आता मी तुमच्यापासून चाललोय. त्यावेळेला प्रत्येक पांडवांना वेगवेगळं मागितलं. आणि ज्या वेळेला नंबर आला आमच्या कुंती मातेवरती, कुंती मातेला सांगितलं आत्या काहीतरी मागा. त्यावेळेला कुंती मातेने सांगितलं देवा तुला द्यायचं असेल तर फक्त दुःख दुःख आणि दुःख दे. का मागितलं असेल व दुःख? त्या दुःखामध्ये खरी सुखाची मागणी आहे दादा. कारण देवाचं स्वरूप कसं आहे? सुखरूप आहे. सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खा, माझ्या पांडुरंगा सारी खा, माझ्या पांडुरंगा सारी खा, माझ्या पांडुरंगा सारी खा. हरी सुखरूपाईसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खा, माझ्या पांडुरंगा सारी खा. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खा, सारी माझ्या पांडुरंगा सारी सारी खा. सुख कुठं आहे दादा? सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. एखाद्याला विचारलं महाराज तुमचं नाव काय? महाराजांचं नाव गजानन महाराज. महाराज तुमचं नाव काय?
किशोर महाराज, महाराज तुमचं नाव काय? प्रकाश महाराज. जसं एकानं विचारलं सुखाचं नाव काय, तर सुखाचं नाव आहे देव. आणि जर दादा कुंती मातेने जर दुःखाची आठवण केली असेल तर आपण त्या ठिकाणी देवाची आठवण आपल्याला दुःखामध्ये होते. आणि कुंती मातेने जर दुःख मागितलं असेल तर दुःखाची आठवण आपल्याला देवाची आठवण होत असते महाराज दुःखामध्ये. म्हणून ती खरी मागणी आहे दादा. अशी मागणी असावी, पण आपली मागणी फार अवघड असते दादा. हो, त्यावेळेला आपल्याला सुख प्राप्त होईल. आणि सुख प्राप्त होण्याचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा दादा, घरामध्ये शांती असावी महाराज. घरामध्ये जी आपली लक्ष्मी असते महाराज, त्या लक्ष्मीचा जर आपण योग्य सांभाळ केला तर घरामध्ये सुख नांदत असतं बरं का. पण आज महाराज त्या लक्ष्मीचे इतके हाल आहेत. आज जर आपण बघितलं महाराज, प्रत्येकाच्या घरामध्ये सासू सुनेचं नाव घेतलं की सगळ्याचे चेहरे खुलले भाऊ. असं लागत कीर्तनात फक्त. प्रत्येकाच्या घरात सासू सुनेचे वाद आहेत महाराज. आम्हाला फार प्रसंग येतो किशोर महाराज. एकदा मी त्या ठिकाणी चहा प्यायला गेलो. आजीच्या घरी चहा प्यायला गेल्याच्या नंतर महाराज अशी डबल खोली होती, पुढं कॉट वगैरे होता, पाठीमागे किचन होतं. सुनबाई आतमध्ये आम्हाला चहा करत होती. आम्ही बैठकीमध्ये चहा प्यायला बसलो. आमच्या चष्म्यावाल्या आजीसारखे एक आजी बसलेल्या होत्या आमच्यापाशी. आजीने चहा प्यायला घेऊन गेल्या त्या आम्हाला. आजीला मी विचारलं, आजी कसं काय चाललंय? आजी म्हणल्या महाराज मजेत आहे. त्यांनी मला विचारलं तुमचं? म्हणलं आमचं मजेत आहे. म्हणलं आजी मुलं बाळ? हो म्हणले 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत. म्हणलं बरं चाललंय का? तसं म्हणल्याच्या नंतर आजीने चेहराच पाडला. म्हणलं आजी काय झालं? मुलाचं बरं नाही का? आजी म्हणले वाटोळं झालं वाटोळं. म्हणलं काय वाटोळं झालं भाऊ एवढं? अहो एवढं 2 सुना 2 मुलं आनंदाने संसार करायचा वाटोळं झालं म्हटलं महाराज. म्हणलं नेमकं काय झालं? त्या म्हणलं सोनबाई. म्हणलं काय करते नेमकं? म्हणलं नुसती खाटावर बसते. म्हणलं बसू द्या, तिच्या बापानं 15,000 रुपयाचा पलंग दिलाय. बरं म्हणलं काय करते? म्हणले नुसती टीव्ही पाहते. म्हणलं बघू द्या 10,000चा LCD दिलाय. बरं म्हणलं मग आजी स्वयंपाक? माय पोरालाच करावं लागतं. वाटुळं झालं म्हणलं वाटुळं, खाटाच्या खाली नाही. मग मी जरा उलट विचारलं. म्हणलं आजी 2 मुलं आहेत, संसार चांगला आहे, पण मुलगी वगैरे? माय म्हणले महाराज माझी मुलगी राजाची राणी. बर खाटाच्या खाली नाही. अरे मग खाटाच्या खाली जर मुलगी उतरावशी नाही वाटत, मग सुनेला जर खाटावर बसू दिलं तर काय होणार नाही? असं विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या पद्धतीने जर दादा आपण वागलो तर घरामध्ये सुख ऐश्वर्य आणि आनंद प्राप्त होत असतं. म्हणून दादा जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर त्या एकमेव भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. एक साधक उभा राहिला आणि त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अहो तुमचा देव बाजूला ठेवा, या संसारामध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत. तुमचा देव सोडता मी या संसारातल्याच जर गोष्टीच्या मागं लागलो तर नाही का मला सुख प्राप्त होणार? महाराज म्हणतात नाही राजा, संसाराच्या शेवटीही दुःख आणि संसाराच्या सुरुवातीलाही दुःख. अभंगाचं 2रं चरण. एरती माईक दुखाची जनती, एरती माईक दुखाची जनती, एरती माईके 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 दुखाची जनती. नाही आधी अंती अवस्थानी, नाही आधी अंती अवस्थानी, एरती माईके दुखाची जनती, एरती माईके दुखाची जनती, एरती माईके दुखाची जनती, एरती माईके दुखाची जनती. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, एरती माई के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. महाराज म्हणतात येर ज्या काही इतरत्र ज्या गोष्टी आहेत त्या दुःख उत्पन्न करणाऱ्या आहेत. आणि या संसारामध्ये सुरुवातीलाही दुःख आणि या संसारामध्ये शेवटीही दुःख. कितीही प्रयत्न करा महाराज, तुम्हाला
तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही दादा. काही लोक मी आपल्याला उदाहरण जसं सांगितलं, हा सुख प्राप्त होण्याची आशा करतात, इच्छा करतात, पण सुख तर याकरिताच प्राप्त होत नाही का, तर येरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. म्हणून दादा हो विठ्ठल 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 हो. आणि म्हणून दादा तुम्हाला जर त्या ठिकाणी महाराज म्हणतात संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर या गोष्टी तुम्हाला सुख देणार नाही. मग महाराज ठीक आहे, पण फायदा काय? ज्या वेळेला आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू, आम्हाला त्या भगवान परमात्म्याचं येडं पिसं लागल भगवान नामचिंतनाचं, पण फायदा काय होईल? महाराज म्हणतात अविनाश करी आपोली या आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. एकदा का त्या ठिकाणी महाराज तुमच्या मनाला जर येडं लागलं, पिसं लागलं त्या भगवंताचं, तर त्या ठिकाणी महाराज तो देव या अविनाशी शरीराला अविनाशी बनवण्याचं काम तो देव करत असतो. आणि या पद्धतीनं वागल्याच्या नंतर, भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर महाराज एवढं तुमचं नाव मोठं होईल, एवढं तुमचं नाव मोठं होईल महाराज. जिवंत असताना तर तुम्ही कोणीही नाव घेऊ आणि घेतात गणवट साहेब. जिवंत असताना तोंडावर कोणी नाव म्हणतं, कोणी नाव घेतं. आमके लय चांगले होते म्हणतं की नाही महाराज किशोर महाराज? आमका माणूस लय चांगला होता. कधी? फक्त तोंडावर लोक म्हणतात, पण मेल्याच्या नंतर माणसं असं म्हणतात बरं झालंय मेलं. महाराज म्हणतात जर तुम्हाला वाटत असेल की माझी कीर्ती राहावी, आज आमच्या संताराम बाबांना 1 वर्ष झालंय महाराज जाऊन, पण आज कीर्ती रूपानं ते पाठीमाग आहेत. एवढं मोठं कार्य त्यांच्या नावाने होत आहे, अजून कोणती कीर्ती पाहिजे महाराज? अहो चांगल्या माळकऱ्याच्या वर्ष श्राद्धाला कीर्तन होत नाही. कीर्तन करणं एवढं सोपं नाही महाराज. खोटाटोप सारा जमा करणं नाके नव येते. पण किती महाराज सुंदर नियोजन केलंय. म्हणून महाराज म्हणतात तुझ्याला जर वाटत असेल तुझीही कीर्ती अमर व्हावी, हो तू गेल्याच्या नंतर तुझी कीर्ती राहावी, तर तुला भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सची उरे, कीर्ती मागे रथी माईके दुःखाची जणती, ए रथी माईके दुःखाची जणती. उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, ये रती माईके आचे जग, ये रती माईके दुखा. हरि नाही आदि आणती अवसान, नाही आदि आणती अवसान, नाही आदि आणती राम नाही आदि आणती अवसान. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती, नाही आधी, नाही रे नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती निज गग निज गग निज गग निज गग निज रे 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 गम बगम रे ग सारे निज निज सा, गम बगम रे ग सारे निज निज सा, गम बगम रे ग सारे
अवसान नाही आदि अंती अवसान एरथी मायिके दुखाची जणती एरथी मायिके दुखाची जणती. सर्वांनी एकदा गोड अशा टाळ्या वाजवायच्या. वा, असं वाटायला लागलं आत्ताशी कीर्तन सुरू झालं काय की, आहे की नाही? वा, संपलं आपलं कीर्तन एक 5-10 मिनिटामध्ये. एवढे मोठे गोड कलाकार, गोड गायक, गोड वादक असल्याच्या नंतर महाराज फार आनंद येतो बरं का. खरंच आमच्या कदम भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद. धोंडेराम भाऊंना एवढं मोठं त्या ठिकाणी महाराज नियोजन त्यांनी केले. दादा एवढे लोकही येत नाहीत महाराज. आपल्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहे, प्रत्येकाने यांचे नावं टाका फक्त मोबाईलवर. यूट्यूबला सारे यांचेच अभंग आणि यांचेच गाणे आहेत महाराज, फक्त नाव टाका तुम्ही. एवढे मोठे कलाकार या ठिकाणी महाराज आज आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला आले, म्हणून पुन्हा एकदा त्यांना सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन होईल आणि 5 मिनिटामध्ये आपली कीर्तन सेवा समाप्त होणार आहे. शेवट कीर्तनाचा होईपर्यंत फक्त कोणी उठायचं नाही. 5 मिनिटामध्ये आपलं कीर्तन संपलं. 1 तास झाला आम्ही तुमच्या समोर बडबड करतो, परंतु तुम्हाला काही त्रास नाही. आता फक्त 1 त्रास घ्यायचा आहे. प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन. हरी विठोबा रखुमाई 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 तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, एकदा का दादा त्या ठिकाणी तुम्ही या अभंगाच्या पद्धतीनं वागले, सद्गुणानं जर वागले, भगवंताचं नामचिंतन केलं दादा, तर नक्की तुमचं त्या ठिकाणी जिवंत असताना तर कोणीही नाव घेईल, पण मेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही कीर्ती रूपानं उरताल महाराज. आज आपणा सर्वांना ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत, तुकोबाराय माहिती आहेत, एकनाथ महाराज माहिती आहेत. हे संत कशामुळे माहिती आहेत आपल्याला? जीवनामध्ये त्यांनी कार्य केले दादा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणाकरिता दिवस झिजवलाय महाराज. आज इथं बसलेल्या प्रत्येक जणाला विचारा, तुमच्या वडिलांचं नाव काय? सांगता येईल. विचारा तुमच्या आजोबाचं नाव काय? सांगता येईल. पंजोबाचं नाव विचारा, 50% लोकाला सांगता येईल. पुढं खापर पंजोबाचं नाव विचारा, सांगता येईल का? कोणाला माहिती बरं आपल्या खापर पंजोबाचं नाव? हात वर करा बरं. नाही दादा. अरे आपल्यासाठी तो दिवसाची रात्र, रात्राचा दिवस करतो. शेती कमवून ठेवतो, पैसा कमवून ठेवतो, गाडी कमवून ठेवतो, बंगला कमवून ठेवतो, पण त्याचं नाव आपल्या ध्यानात राहत नाही दादा, लक्षात राहत नाही. पण माझ्या तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन 400 वर्ष झाले. माझ्या ज्ञानोबरायांना समाधी घेऊन 750 वर्ष झाले महाराज. तरी सुद्धा आमच्या ज्ञानोबरायांचं नाव, माझ्या तुकोबरायांचं नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही कीर्ती केली दादा त्यांनी. अशी कीर्ती करा दादा, नाही तर काहीची कीर्ती अशी असते महाराज, ती मेलेलं बरं वाटतं. काही लोक असे असतात महाराज, इतके लोकांना त्रास देतात की लोक म्हणत असते अरे कधी मरतय ते वाटत पाहून असतात. काही लोक इतके भामटे असतात महाराज, इतका त्यांनी गावाला त्रास दिलेला असतो, ते जिवंतपणी तर त्रास देतात पण मेल्यावर त्रास देतात. तू म्हणताल कसं सांगतो शेवट आणि माझं कीर्तन संपवतो. एक गावामध्ये इतकं दादा महाराज, त्याला दलिंदरच म्हणायचं, असं म्हातारं होतं महाराज. याची स्वैरिक मोड, त्याची स्वैरिक मोड, याचे भांडण लाव, तेवढंच काम त्याला महाराज. लोक वैतागून गेले महाराज त्याला. लोक वाट पाहत होते हे कधी मरतय आणि गाव मोकळं होतंय. आणि असे लोक मरत बी नाहीत लवकर. किशोर महाराज साऱ्याला पुढे घालतात महाराज आणि ते शेवटी जातात. लोक वाट पाहून होते हे कधी मरतय. योग असा झाला महाराज, हा त्याला अटॅक आला आणि आता तो मरणाच्या गतीवर पडलाय. आणि मग त्यांनी लोकाला जवळ बोलवलं, गावकऱ्याच्या हातपाय पडायला लागला आणि सांगितलं, गावकऱ्यांनो
मी लय त्रास दिला राव म्हणले तुम्हाला, लय त्रास दिला. आता एक काम करा, मला मेल्याच्या नंतर अंत्ययात्रा माझी अशी तिरडीवर काढू नका. मग काय करा, एक ट्रॅक्टर बोलवा, एक ट्रॅक्टरला त्या ठिकाणी एक सोल बांधा आणि माझ्या पायाला ती सोल बांधा आणि ट्रॅक्टरने ओढत फरफडत मला स्मशानभूमीमध्ये घेऊन जा. का, मी लय पाप केलं म्हणले, लय त्रास दिला तुम्हाला. अरे लोक म्हणले तू सांगतो काय, आम्ही तेच करणार आहेत. हा? तू मर फक्त. योग असा दुसऱ्या दिवशी मेलं महाराज. ते महाराज सांगितल्या पद्धतीने महाराज शोरूमचं ट्रॅक्टर होतं. काढलं महाराज, एक सोल बांधली, त्याच्या पायाला सोल बांधली महाराज. आणि मग काय महाराज, ही नवीन पद्धतीची अंतरयात्रा बघण्याकरिता सारं गाव जमा झालं महाराज. हो, सुंदर अशी अंतयात्रा निघाली महाराज त्याची. हो, ट्रॅक्टरला बांधला आणि फरफडत त्याला महाराज स्मशानभूमीकडे चालवलं. कोणीतरी गावामध्ये पोलिसाला काडी केली. अरे म्हणले अमक्या अमक्या गावामध्ये सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक माणूस मारलाय आणि स्मशानभूमीमध्ये ओढत घेऊन चाललाय. महाराज पोलिस आले आणि साऱ्या गावाला जेलमध्ये टाकलं ना. लोक म्हणले काय हुशार होतं म्हणले, जिवंतपणी त्रास दिला, मेल्याला त्रास देऊन गेलं. अख्खा गाव गुतीला महाराज. असे काही लोक असतात. अशी कीर्ती करू नका महाराज. आमच्या संताराम मामांची काय कीर्ती आहे महाराज. आज 1 वर्ष झालंय. आज त्यांच्या नावानं दादा हे कीर्तन होतंय. फार मोठं अन्नदान आहे. हा, वस्त्रदान या ठिकाणी होतंय. किती मोठं भाग्य असेल दादा त्यांचं. म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाराज मी वैकुंठवासी श्री संतारामजी विश्वनाथराव कदम यांचा भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करेल की त्यांनी आज ते स्वर्गाच्या दारामध्ये उभा आहेत. आज मी कदम परिवाराला या ठिकाणी एक सांगू इच्छिल, आपली पूजा झालेली आहे, पण आता एक कीर्तन झाल्याच्या नंतर 5 मिनिटं एक काम करायचं. देवाच्या आपल्या देवघराच्या समोर बसायचं फक्त 5 मिनिटं सगळ्या कुटुंबानं. ते तुम्ही गरुड पुराण वाचलं असेल, गरुड पुराण ऐकलंय ना सगळ्यांनी. ही मी जे आपल्याला जे बोललो मी सुरुवातीची प्रस्तावना ही सगळी गरुड पुराणामध्ये आहे. फक्त मी जरा धावत्या वेळेमध्ये वाचलं म्हणून मी त्या ठिकाणी पूर्ण सांगितलं नाही तुम्हाला. म्हणून गरुड पुराणामध्ये आलंय. आज हे संतारामजी मामा असतील बाबा किंवा अजून कुठलाही देह आज वर्षश्राद्धाच्या दिवशी भगवंताच्या दारात उभा असतो. त्याला आतमध्ये प्रवेश मिळायचा असतो. आज त्याचा पाऊल स्वर्गामध्ये, वैकुंठामध्ये किंवा यमपुरीमध्ये पडणार आहे. मग तो आता आज त्याला आज प्रवेश मिळणार आहे. मग तो प्रवेश मिळवण्यासाठी काही अडचण येऊ नये. काही जर पाप कुठं आड येत असेल 1% तर ती आड येऊ नये म्हणून हे कीर्तन असतं. म्हणून हे वर्षश्राद्धाचं पिंडदान असतं. म्हणून हे अन्नदान असतं. म्हणून हे गोदान असतं. म्हणून आज या कदम परिवारानं कीर्तन झाल्याच्या नंतर देवासमोर बसायचं. 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी डोळे झाकायचेत. भगवंताचं नामचिंतन करायचंय आणि सांगायचं, हे देवा, हे भगवंता, आज आमच्या वडील वैकुंठवासी संतारामजी विश्वनाथ कदम आज आमच्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. आज त्यांच्या नावानं कीर्तन केलंय, अन्नदान केलंय. जे काही त्यांना पुण्य प्राप्त झाला असेल ते पुण्य त्या ठिकाणी हातामध्ये पाणी घ्यायचं, संकल्प सोडायचा आणि ते पुण्य त्यांना मी संकल्पित करतो, अर्पित करतो. त्यांना जर यमलोकामध्ये, वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये जाण्याकरिता जर काही विक्षेप येत असेल, अडथळा येत असेल, पाप आड येत असेल तर हे पुण्य या ठिकाणी मी तुम्हाला प्रदान करतो. त्यांना वैकुंठामध्ये प्रवेश द्या. आज ही शेवटची मागणी मागायची आणि आज एकदा ती मागणी मागितलं ते झालं की तुमचा आणि आमच्या संताराम बाबाचा संबंध तुटला. त्यांचा तुमच्या कदम परिवाराचा संबंध तुटला. ते आता देवाशी तुटले दादा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. धावत्या वेळेमध्ये मला जसा अभंगाचा भावार्थ सांगता आला त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. ना तरी बालक बुबडा बोली, वाकुडा विचुका पावली, ती चोज करून मावली रेजे जेवी. आपला मुलगा म्हणून या ठिकाणी मी माझे बोबडे बोल आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा एकदा आमचे वैकुंठवासी कैलासवासी शांतारामजी विश्वनाथजी कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुंदर असा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम. या कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी, रथी महारथी, या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर गायक, त्या ठिकाणी मृदंग, त्या ठिकाणी गायन सम्राट
हरिभक्त परायण किशोरजी महाराज देवटे महाराजांना एक फोन केला आणि महाराजांनी लगेच त्या ठिकाणी शब्द दिला, महाराज येतो. महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबरोबर महाराष्ट्रातील दुसरे त्या ठिकाणी गायक गाणं कोकिळ आमचे हरिभक्त परायण हो प्रकाशजी महाराज नागरे महाराजांनाही या ठिकाणी विनंती केली. महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबरोबर आमचे परममित्र हरिभक्तपरायण अगदी प्रत्येक कीर्तनाला या ठिकाणी माझ्याबरोबर असतात. आमचे हरिभक्तपरायण विशाल महाराज खरात. त्याबरोबर हरिभक्तपरायण आमचे युवा कीर्तनकार उद्धव महाराज मस्के महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे मृदंग महामेरू हरिभक्तपरायण आमचे गोपाल महाराज महाराजांना या ठिकाणी धन्यवाद. आमचे विनेकरी बाबा त्यांनाही धन्यवाद. आमचे परम मित्र अगदी आम्ही आळंदीला सोबत शिकायला होतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक अगदी गोड हात आहे महाराजांचा. अगदी हरिभक्तपरायण आमचे गजानन महाराज मुळक यांनाही या ठिकाणी धन्यवाद. साऊंड सिस्टमवाले तुम्हालाही फार धन्यवाद. अधूनमधून फार सिट्टी हाणल्या तुम्ही, हाणू द्या. हां धकून घ्यावा लागतील है की नाही. काय आहे यांना फक्त ते लग्न वगैरे करण्याची सवय असते, बरोबर आहे ना. कीर्तन करायची सवय नाही. लग्नाचा बाज वेगळा आणि कीर्तनाचा बाज लय वेगळा असतो महाराज. त्यामुळं थोडा आम्हाला त्रास झाला, पण गोड दिलं, सुंदर असं या ठिकाणी सिस्टम दिलं. तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. आमचे अगदी जे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तन आपल्याला दाखवणार आहेत, आमचे हरिभक्तपरायण आमचे मराठी हॉटस्पॉट चॅनलचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही त्या ठिकाणी औरंगाबादवरून आलेत महाराज. काय आमच्या संताराम बाबांचं भाग्य असेल. महाराष्ट्रामध्ये आज एवढे लोक तुम्ही कीर्तन ऐकणार नाही. आजचं कीर्तन संपूर्ण महाराष्ट्र ऐकणार आहे यूट्यूबला त्या ठिकाणी महाराज. आज जर आपण बघितलं मराठी हॉटस्पॉट जर चॅनल उघडलं तर 10 लाख लोक ते कीर्तन पाहतात. कमीत कमी आपले 1 लाख लोक ते कीर्तन पाहतील ना. हो, म्हणून बाबाची ख्याती आज 1 लाखा लोकांपर्यंत गेली. बाबाचं कार्य आज त्यांच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन आज 1 लाख लोकांपर्यंत जाणार आहे. म्हणून अगदी तुम्हालाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. तुम्ही म्हणताल तुमचं चाललं, पण आम्ही जर नसतो तर काय मंडपच्या पट्ट्याला सांगितलं असतं का. म्हणून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.